कवितेची आतड्याविषयी ही कविता असू शकते. अशा काही कविता मी मुद्दामच या ठिकाणी म्हटलं की आपल्याला सांगाव्या. एक छोटीशी कविता आहे. सगळं संपल्यावरही सगळं संपलेलं नसतं. एखादं वैश्विक, आता इथे शब्द वापरायला हरकत नाही, असं विधान असावं तशा प्रकारची ओळ. सगळं संपल्यावरही सगळं संपलेलं नसतं म्हणजे वैश्विक सत्य जणू काही कवी सांगतोय. परंतु हा कवी आहे, हा तत्वज्ञ नाही आहे. खूप काही उरलेलं असतं, सगळं संपू नये. या 4 ओळीमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते दुसऱ्या कोणत्याही शब्दात आपल्याला भाषांतरित करता येत. आणि ही जाणीव ही कुठं जाते शेवटी, हे नुसतं तत्वज्ञान तो कवी सांगतोय असं होत नाही, ही कविताच असते शेवटी. याचं कारण पुढच्या ओळी आहे. जशा माझ्या तळहातावर तुझ्या अस्तित्वाचा रेषा. ही तर विलक्षण सुंदर ओळ आहे. माझ्या तळहातावर तुझ्या अस्तित्वाच्या रेषा. आपल्या हातावर असणाऱ्या रेषा ह्या आपल्याच असतात, परंतु इथे कवीने त्या 2 अस्तित्वामधला जी एकात्मता आहे ती एका ओळीमध्ये समोर टाकली. विलक्षण सुंदर अशी ही कविता आहे. जशा माझ्या तळहातावर तुझ्या अस्तित्वाच्या रेषा, वळणावळणाच्या घाट रस्त्यावर पाऊल खुणा पुसटशा, निळाशार समुद्रावर आठवणी वेड्या कशा. ही सबंध कविता, त्यामुळे माझ्या मते एक सुंदर प्रेम कविता ठरते. इथे हे जे प्रेम आहे ते शृंगार प्रणय या पातळीवरचं नाही आहे. ते थोडंसं अशरीरी अशाच प्रकारचं प्रेम आहे, पण जे खरं आहे. म्हणजे माणसांच्या बद्दल वाटणारा जो एक जिव्हाळा, त्यातली जी काही गुंतागुंत असते ती जाधवांच्या या वेगवेगळ्या कवितांमध्ये व्यक्त झालेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की या त्यांच्या वेगळ्या कविता आहेत, ज्या आत्ताच्या काळामध्ये साधारणपणे दुर्मिळ झालेल्या आहेत. दुसऱ्या त्यांच्या कवितांविषयी मी आता काही बोलणार नाही, कारण त्यामध्ये त्यांचं जे काही निरीक्षण आहे ते एका विशिष्ट दृष्टिकोनातून केलेलं आहे असं वाटतं. म्हणजे काही यामध्ये स्त्रियांच्या विषयीच्या कविता आहेत, त्या आता अनेक गोष्टी, मूल्यांची घसरण वगैरे शब्द आपण वापरत असतो. सबंध मानवी जीवनच घसरत चाललेले काय, शिक्षण क्षेत्रात घसरण आहे, राजकारणात घसरण आहे, अर्थकारणात, असं आपण बोलतच असतो. त्यामुळे एकंदरीत मानवी जीवनामध्ये जी काही मूल्य टिकवून ठेवायची असतात त्यामध्ये देखील घसरण झालेली आहे. आणि मग व्यक्ती जी आहे, जसं बाजारात मॉल्समध्ये, शॉपिंग मॉल्समध्ये वस्तू असाव्यात तशा व्यक्ती आता वस्तुरूप पावत आहेत. हे सुद्धा एखाद्या कवीचं निरीक्षण असू शकतं आणि जाणीवही असू शकते. पण जेव्हा स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या संदर्भात या प्रकारचं आपण बोलायला लागतो तेव्हा ते फार कठीण होऊन बसतं. कारण की आपण वस्तू झालो आहोत हे आपल्याला सहसा कबूलच करता येत नाही. हे दुसऱ्या कुणी आपल्याकडे पाहतो, आपण या ठिकाणी दुसरा कुणी आपल्याकडे पाहतो, म्हणजे आपण इतरांच्या संदर्भामध्ये आपल्याविषयी बोललं जात आहे. मी माझ्या संदर्भात काय पाहतो याचा विचार संपून गेलेला असतो. मी पाहतच नाही, मी कायम कुणाच्या तरी संदर्भातच असतो. आणि ह्या संदर्भात राहत असताना जाणवलेलं जे वस्तुरूप आहे, कवीला जाणवलेलं वस्तुरूप, ते अनेक कवितांमधून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. पण मी त्याबद्दल आता फार बोलत नाही, कारण की आता या बोलण्यामध्ये मला त्यांच्या या कवितांच्या पेक्षा ह्या ज्या मूळ मनातल्या गाभ्यातल्या ज्या काही ओळी आहेत त्या अधिक उत्कट वाटतात, अधिक जिवंत वाटतात, अधिक त्या मनाला स्पर्श करून जाणाऱ्या आहेत असं वाटतं. आणि हे जे काही आहे ते आता जणू काही सार्वजनिक सत्य झालेलं आहे. हे हळूहळू आपलं, म्हणजे असं तुम्हाला मागच्या पिढीतले लोक असं बोलतायत असं कदाचित तरुण पिढीला वाटत असेल. असंही शक्य आहे की आता काळ गेलेला आहे. आता ते पूर्वी ज्या दिग्गज संस्था होत्या त्या आता मोडकळीस आलेल्या आहेत, आता काहीच होत नाही आहे. असं जे काही मागच्या काळातल्या लोकांचं म्हणणं असतं ते कदाचित तरुण पिढीला वाटेल की अनेक क्षेत्र आहेत त्यात अत्यंत उसळ्या मारतायत लोक, नवं काही निर्माण होत आहेत. तर त्यामुळे त्या गोष्टी आपण सोडूनच देऊ. एका कवीचा एक दृष्टिकोन आहे, एवढंच फक्त एवढीच मर्यादा फार तर आपल्याला इथं घालता येईल. परंतु त्यामुळे मी त्याविषयी न बोलता
दुसरी एक कविता यातली आहे जी मला आपल्याला सांगावीशी वाटते. एक समंजसपणा नावाची कविता. आता आपल्या व्यक्तिगत पातळीवरच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण व्यक्त होत असतो. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या संदर्भात, मुलीच्या संदर्भात, बायकोच्या संदर्भात, मैत्रिणीच्या संदर्भात, आईच्या, आजीच्या, नाना प्रकारचे आपले. पण त्यातही आणखी एक गुंतागुंतीचं नातं असतं आणि प्रत्येक ठिकाणी एक भाग असतोच, कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. आणि त्या दोन व्यक्तिमत्वांमध्ये ज्या गोष्टी निर्माण होतात त्या गुंतागुंतीतून कधी दुरावा तयार होतो, कधी अबोला होतो, कधी आपण वेगळीच अस्तित्व आहोत आणि एकमेकांचा काही संबंधही नाही असं वाटायला लागतं. परंतु एक रिअलायझेशन शेवटी होतं, ते या कवितेत आलेलं आहे. ते मला महत्त्वाचं वाटलं. अलीकडे मला जाणवू लागलाय एक बदलू लागली आपली देहबोली, सवयीचे होऊ लागतोय आपण एकमेकांच्या. तर सवयीचं होऊ लागणं हा भाग सुद्धा आपण अधिक वेगळ्या पातळीवर जाऊ शकतो. पण हा कवी जो गेलेला आहे तो अतिशय वेगळ्याच भागात गेलेला आहे. की तुझी चीड पाहून मी होतो बेचैन, मी शांतपणे कानावर येईल ते ऐकत राहतो निमूट, मी संतापलो तर तू अंतरतेस मौन स्वीकारशील. हे असे काय होत आहे की हा पुरावा आहे एकमेकांवर नितांत जीवापाड प्रेम असल्याचा. इथे हा म्हणजे आम्ही असं म्हणत असतो की गाढवाच्या पिढीच्या अगोदरचे जे आम्ही लोक आहोत ते कायम निराशावादी. जगात काही चांगलं नाहीच आहे, काही घडणं शक्यच नाही आहे, हा पॉझिटिव्ह विचारच नाही. तर असं दिसतं की या पुढे म्हणजे आमच्या नंतर आलेली जाधवांची पिढी आहे ती थोडा पॉझिटिव्ह विचार करते. हा विचारातला जो बदल आहे तो अर्थात स्वागतशील आहे. जरी मी मागच्या पिढीतला असलो तरी या नव्या पिढीतल्या जाधवांनी हा विचार मांडलेला आहे तो मला फार महत्त्वाचा वाटतो. असो तर साधारणपणे मी म्हटलंच मगाशी की मी खूप बारकाईने हा संग्रह वाचू शकलो नाही, परंतु ज्या काही कविता चाळताना एकदम मनात भरल्या त्याविषयी थोडं मी बोललो. मी आता या संग्रहाच्या निमित्तानं त्यांना अशा शुभेच्छा देतो की यापुढेही त्यांनी अतिशय उत्कट अशा कविता लिहाव्या आणि तिसरा संग्रह लवकरच त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वाचनात यावा अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आत्ताच आपल्या या प्रकाशन सोहळ्यासाठी हेनरी या जगप्रसिद्ध मराठी सिनेमाचे दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे आलेले आहेत. त्यांचा हेनरी हा सिनेमा गोल्डन ग्लोबसाठी पहिल्या 53 परदेशी भाषातून निवडलेला आहे आणि ते आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. मी कोताबे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आता ढाके सरांनी आता आपल्या भाषणात सांगितलं की आपल्या या कार्यक्रमाला 3 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उपस्थित आहेत. चौथे प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांनी जर मनावरती आणलं तर ते कधीही अध्यक्ष होऊ शकतात. मी कोताबे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनावर व्यक्त करा. समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील एक विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, आत्ता ज्यांचं व्याख्यान किंवा बोलणं आपण ऐकलं ते सुनताबाजी ढाके,
उत्तम कांबळे आणि मनोहर जाधव. जाधवांची ही सगळी कविता वाचत असताना डहाके म्हणाले तसं काळ बदलतो आणि बदललेल्या काळामधल्या जाणीवा ह्या येत राहतात. अर्थात सगळ्यांसाठी काळ बदलतो असं नाही. पुष्कळदा असं होतं की या काळामध्ये असलेले लोक सुद्धा मध्ययुगातले लिहित असतात. तो मुद्दा वेगळा. पण जो संवेदनशील मनुष्य आहे तो आजूबाजूला फार बारकाईनं सूक्ष्मतेने पाहतो आणि त्याला जाणवतो. आता एक गोष्ट आपल्या लक्षात येते अशी की अलीकडच्या काळामध्ये किंवा गेल्या 20-22 वर्षात 25 वर्षामध्ये एक अशा प्रकारची जाणीव होऊ लागलेली आहे की असे जरा तुकड्या तुकड्यामध्ये राहणं आणि ह्या जर तुकड्या तुकड्यामध्ये आपण सगळे राहतो तर त्याच्या ऐवजी आपल्या सगळ्यांचे प्रश्न काय आहेत याची एक जाणीव होणं हे आता नव्या काळामध्ये सुरू झालेलं आहे. आणि मी हे यासाठी सांगतो की मनोहर जाधव यांची कविता बघत असताना असं आपल्याला दिसेल की ती कुठल्या एका गटाची कुठल्या एका समूहाची अशी कविता नाही आहे. म्हणजे आपण जर 25-30 वर्षापूर्वीची कविता बघितली असती तर आपल्याला असं दिसतं आणि ते त्या काळामध्ये स्वाभाविक होतं किंवा हे अमुक एक कविता ही दलित जीवनाचे दुःख प्रकट करणारी कविता आहे किंवा अमुक एक कविता ही स्त्रियांचं दुःख प्रकट करणारी कविता आहे, स्त्रीवादी कविता, स्त्रियांची कविता आहे असं म्हणता येत होतं. पण आज तुम्हाला असं दिसेल की नीरजा यांची कविता बघताना आपल्याला असं वाटत नाही की ही फक्त स्त्रियांबद्दल बोलते. कारण आता अशी एक जाणीव व्हायला लागलेली आहे की आपल्या वाट्याला हे जे काही आलेलं असतं ते भोवतीच्या समग्र जे काही चाललेलं असतं त्याच्यातून आपल्या वाट्याला आलेलं असतं. म्हणून भोवतीचं जे समग्र आहे, भोवतीचं जे काही आहे ते समजून घेणं, त्याच्यातले संघर्ष समजून घेणं हे आता नव्या कवींना आणि नव्या काळामधल्या संवेदनशील लोकांना महत्वाचं वाटायला लागलं. म्हणून मग आता तुम्हाला अशी स्वतंत्रपणे दलित कविता म्हणून दाखवता येईल असं वाटत नाही किंवा स्वतंत्रपणे स्त्रीवादी कविता म्हणून अशी एक वेगळी काढून दाखवायची असं जरी आपण म्हटलं तर तसंही करता येणार किंवा काही एक ग्रामीण कविता म्हणून जरी वेगळी काढायची ठरली तर तसंही करता येणार नाही. तर एकूण संबंध समाजाच्या आदान प्रदानामध्ये देवाणघेवाणीमध्ये आपल्या वाट्याला जे जगणं आलेलं असतं ते केवळ एकट्या समूहात असत नाही, त्या पलीकडे खूप काय असतं. म्हणून असा एक वेगळा बदल जो कवितेमध्ये होतो आहे आणि एकूण साहित्यातही होतो आणि हा मला चांगला बदल आहे असं वाटतं. तुम्ही अलीकडच्या काळामध्ये बघा तर हा एक बदल दिसतोय आपल्याला की एक आपल्या जाणीवांचं क्षेत्र हे अधिक विस्तृत करायचं, आपला सहानुभव हा अधिक मोठा करायचा, व्यापक करायचा आणि एकूण जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला प्रश्न विचारायचा. हे मला फार आणि अशा एका बदललेल्या संवेदनेचा आविष्कार हा मला मनोहर जाधवांच्या कवितेमधून दिसतो आहे. आता जसं परंपरेने आपल्याकडे जी काही दुःख आहेत ही दुःख आहेत की नाही तर ती आहेतच. म्हणजे जातीचं दुःख आहे, धर्माचं दुःख आहे, हे दुःख आहेतच ना. पण आता आपल्याला असं दिसेल की जात धर्म या नावाची जी सगळी गोष्ट आहे ही एक व्यवस्था म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे अशी एक जाणीव
मला जाधवांच्या कवितेमधून दिसते आहे. आणि ही एक महत्वाची गोष्ट असं मला वाटतं की मला दुःख आहे तसं आणखी कुणाला आहे, आणखी कुणाला आहे, आणखी कुणाला आहे. आणि हे जे सगळ्यांचं दुःख आहे ते दुःख एका व्यवस्थेने निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारची एक व्यापक जाणीव ही आता व्यक्त होताना दिसते आणि जाधवांच्या कवितेमधूनही ती व्यक्त होते आहे. ती कोणा एकाची नाही, कुठल्या एका समूहाची नाही. म्हणजे या संग्रहामध्ये ज्या 2 कविता आहेत त्यांचा मी थोडासा निर्देश करतो. जळो जिने लाजीरवाणे या नावाची कविता आहे. आणि हे जे जळो जिने लाजीरवाणे आहे, ही जळो जिने लाजीरवाणे ही तुकाराम महाराजांची आहे आपला माहिती आहे. ती एका वेगळ्या संदर्भात आलेली आहे. इथे कवीला कशाबद्दल बोलावं असं वाटतं. अर्थात अनेक ठिकाणी हे संदर्भ येतात, म्हणजे त्यांच्या प्रेमकवितेमध्ये संदर्भ येतात, म्हणजे स्त्री पुरुष जवळ येतात आणि तुटतात. का बरं तुटतात? जात आहे त्याच्यामध्ये. पण ते फार त्याचा काही फार मोठा प्रश्न करून तो येत नाही, कारण ही एक सिस्टीम आहे. आणि या सिस्टीम मध्ये, या व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे घुसमट होते लोकांची असं ते सांगत जातात. आता हे जे आहे जळो जिने लाजीरवाणे आणि माणसाचा धर्म माणसाच्या जातीला, या 2 कविता मला महत्वाच्या वाटतात. आणि एकूण जी मराठी कविता बदलते आहे, मराठी साहित्य बदलतं आहे आणि ते त्याची एक जाणीव त्याच्यामधून प्रकट होते आहे. बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे, मी म्हणजे ह्या 2 कवितांचा संदर्भ पहिल्यांदा यासाठी देतो आहे कारण याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आणि विशेषतः प्रेमकविता तर आहेच आहे, ते म्हणाले तसं. पण आजचा जो एक अत्यंत आपल्या सगळ्यांना उद्विग्न करणारा, आपल्या सगळ्यांना चिंतेत टाकणारा असा जो एक प्रश्न तीव्रपणे, म्हणजे गेल्या 700-800 वर्षापासून माणूस त्याच्याशी, संवेदनशील माणूस त्याच्याशी झगडत आहे. आणि ते म्हणजे जातीचा प्रश्न आणि धर्माचाही प्रश्न. हे जर थोडा इतिहास सांगायचा झाला तर चोखा मेळ्यापासूनच सांगतो. म्हणजे त्या चोखा मेळ्यानी त्या विठोबाच्या मंदिराच्या बाहेर उभं राहून ती सगळी भक्ती केली, पण कुठल्याही माणसाला असं वाटलं नाही की अरे याला जरा आत घेऊन जाऊया, त्याला बघू द्या की ते साजीनं रूप आहे, असं वाटलं काय. तर हे जे आहे असा एक जुना प्रश्न आहे. मधल्या काळामध्ये दलित साहित्याचा एक ठोस अशा प्रकारचा आविष्कारही झालेला आहे. आणि आता आपल्याला असं दिसेल की कवी वेगळ्या पद्धतीने विचार करतायत की एका जातीविषयी, एका समूहाविषयी असं न बोलता एकूण संबंध व्यवस्था काय आहे, ही व्यवस्था कशी कुचंबना करते, असं एक सामग्र्याने समजून घेण्याचा जो प्रश्न आहे. आणि हा माझ्या दृष्टीने आजचा कळीचा प्रश्न आहे. म्हणजे आपण आजूबाजूला जे बघतो आणि ज्या प्रकारचं चाललेलं आहे सगळं, तीव्र अशा प्रकारचा प्रश्न आहे. जात फार महत्वाची असते, जात हीच फायद्याची असते. इथे कोणाचं असं नाही आहे बरं का, हे सगळ्यांसाठीच आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वीची कविता असती तर ती काय म्हणाली असती की त्यांनी मला माझं शोषण केलं, असं ती म्हणाली असते. अशा कविता आलेल्या आहेत आणि तेही एक वास्तव आहे. पण आता पुढे आपण काळाच्या ओघामध्ये पुढे आलो, बदल होतो आहे आणि या बदलामध्ये सामग्र्याने विचार केला पाहिजे अशी जाणीव येते आहे. म्हणून जात फार महत्वाची असते, जात हीच फायद्याची असते. जातीसाठी खावी माती, मग सुरक्षित राहतात नाती. म्हणजे आमची जी व्यवस्था आहे ती शेवटी सगळी कविता मी वाचणार नाही. तडजोडी करून डोळे मिटून जातीच्या पुरुषाखाली निमूट झोपावे बाईने, वाढवावा वंश. तिला आवडो ना आवडो, हे जे आहे म्हणजे एकाच वेळी ही कविता पुन्हा
स्त्रियांच्या मनस्थितीकडे, स्त्रियांच्याकडे कशा प्रकारे दुर्लक्ष होत जातं किंवा त्यांना कशा प्रकारे वंशवृद्धीसाठी वापरलं जातं, इथपासून ते संबंध समाजामध्ये, समग्र समाजामध्ये कशा प्रकारचा एक दबाव आहे, असा एक व्यापक वेध ती घेताना आपला दिसते. किंवा माणसाचा धर्म माणसाच्या जातीला या नावाची एक जी कविता आहे ती जरी आपण बघितली, आणि मला एक असं वाटतं की कुठल्याही संवेदनशील अशा प्रकारच्या माणसाला ज्या 2-3 गोष्टीविषयी बोलायलाच पाहिजे. काय होतं की आपण बोलत नाही, कारण आपण कळीचे प्रश्न पुष्कळदा बाजूलाच ठेवतो आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत आपल्या तुमच्या आमच्या जीवनातले जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी बोलत नाही. पण इथे हा कवी ते बोलतो आहे आणि तो असं म्हणतो आहे की जात धर्म, धर्म जात म्हणजे तरी काय असतं, असो आलाना धर्म किंवा नसो फलाना धर्म. आता बघा, धर्माकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी येते आहे. असो फलाणी जात किंवा नसो आलाणी जात, आडत काही नाही, बिघडत मुळीच नाही. काल होता आज पाहिजे, उद्याही असायला हवा माणसाचा धर्म माणसाच्या जातीला. कुठला धर्म हवा तर माणसाचा म्हणून जो एक धर्म आहे हाच. मला हे महत्वाचं का वाटतं की आता एक सामग्र्यानी व्यवस्थेसंबंधी, सामग्र्यानी एकूण सामूहिक मानसिकतेसंबंधी, आणि ज्या मानसिकतेमध्ये आपणही अपवाद नाही. म्हणजे आपण जर भोवतीचं समग्र समाज जीवन पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की जातीच्या विरोधात बोलणारे सुद्धा एका वेगळ्या पातळीवर जातीच्या बाजूनेच असतात असं आपल्या लक्षात. आणि म्हणून याच्यावर खूप बोलता येईल, पण मला मुख्यतः हे सांगायचंय की कवीला एक नवीन भान आलेलं येऊ लागलेलं आहे. सगळ्या कवींना येत आहे. जसं मी नीरजाचं उदाहरण आपल्याला सांगितलं तसं सगळ्या कवींना एक नवीन भान येत आहे की आता एकूण सामग्र्याने, एकूण परिस्थितीचा आणि संबंध जगण्याचा विचार केला पाहिजे, अशा प्रकारची एक जाणीव ही नव्याने येते आहे. आणि ती फार समर्थपणे मनोहर जाधव यांच्या कवितेतून व्यक्त होते. खरं म्हणजे मला असं वाटतं की या दृष्टीने जीवनाचा अधिकाधिक शोध घेणं याची एक गरज निर्माण झालेली आहे. अर्थातच ते जसं प्रेमकविता म्हणाले तसं मी काही त्याला प्रेमकविता नाही म्हणणार, ती रूढ अर्थाने तर नाहीच आहे, पण ती स्त्री पुरुष नात्यांचा शोध घेते. ही कशा प्रकारची नाती आहे, कशी गुंतागुंतीची नाती आहे. म्हणजे जवळचं आहे असं वाटत असताना प्रश्न निर्माण होतो की जवळचं आहे की नाही, असा प्रश्न निर्माण. आणि एखादी व्यक्ती आपल्या जवळची नसावी असं वाटत असताना ती जवळची आहे असाही अनुभव यायला लागतो. तर हे जे नात्यांच्या मधलं आणि विशेषतः स्त्री पुरुष नात्यांच्या मधलं ते अतिशय गुंतागुंत आहे. ही अतिशय गुंतागुंत फार सहजपणे ते व्यक्त करतात. म्हणजे उदाहरणार्थ बाई नव्याने भेटते अशी कविता आहे. आता बाई नव्याने भेटते म्हणजे काय भेटते तर ती नवऱ्याबरोबर कुठेतरी फिरायला गेलेली आहे, म्हणजे ज्याला आपण सहलीला गेलेली आहे, आणि तिथे बाई मोकळी होती आणि ती तिलाच नव्याने तिथेच जाणवते मोकळीपणे. कारण घरामध्ये दबाव, तर घरामध्ये किती प्रकारचे दबाव असतात हे इतकं सूचकपणे हा कवी सांगतो आहे की घरामध्ये असंख्य प्रकारचे दबाव असतात. म्हणजे काय घालावं. आणि मला आनंद असा वाटतो की आजच्या मुली त्या पाळत नाही दबावाची, चांगली गोष्ट आहे. काल परवा कुठेतरी एक विनोद झाला, ते म्हणाले आता आदर्श माता पुरस्कार द्यायचा तर कोणाला द्यावा, कारण सगळ्या बायका म्हणाले जीन्स आणि हे घालून येते.
आता जीन्स मध्ये असले तर काय आदर्श माता असू शकत नाही का? पण माणसाच्या मनाला जी एक सवय लागलेली असते की मग आदर्श माता म्हणजे कशी, अगदी म्हणजे आता ते थोडा बदल झाला, नाही तर पूर्वी नऊवारीच होती. नऊवारीच असेल तर चांगली बाई, सोजवळ बाई चांगली. आता थोडस आपण सूट देऊ लागलो बायकांना किंवा त्या घेऊ लागल्या. तेव्हा ह्या ती बाहेर जाते आणि नवऱ्याबरोबर आहे आणि ते संबंध जे त्याचं वर्णन केलेलं आहे, हे वर्णन मला फार महत्वाचं वाटतं. म्हणजे स्त्रीच्या मनावरचे दबाव आणि स्त्रीचं मुक्तपण ह्याच्यातला जो एक सगळा भाग आहे तो फार चांगल्या पद्धतीने व्यक्त होताना आपल्याला दिसतो. बघा की ती बाई नव्यानेच भेटते, म्हणजे बाई नव्यानेच भेटते म्हणजे तुम्हाला आम्हाला नव्याने ती जाणवते, पण तिला सुद्धा ती नव्यानेच दिसते. त्याने आपण असे आहोत, आपण मुक्त आहोत, आपण स्वतंत्र आहोत, आपण काहीतरी करू शकतो, हे जे जाणवण आहे तिला. बघा पर्यटन स्थळावर बाई नवऱ्यासोबत पहिल्यांदा धीटपणे वावरते. पहिल्यांदाच. घरात दबाव आहे, आता जरा थोडं बाहेर आहे. अनेक वर्षे साडी घातलेली बाई जीन्स टी शर्ट घालून फिरते. जीन्स टी शर्ट वर गळ्यातील मंगळसूत्र दिसते विसंगत. तर बघा याचा काय विचार करायचा आपण. तरीही तात्पुरते का होईना ते काढून ठेवण्याची हिंमत होत नाही बाईंची तेव्हाही. म्हणजे दबावाची जी प्रतीक आहे त्या प्रतीकांच्या मधलं हे एक प्रतीक आहे की मंगळसूत्र नाही काढून ठेवता येत. मग ती टी शर्टच्या आत मंगळसूत्र जडू पाहते आणि खूप वर्षानंतर खरी वाटू लागते. तेव्हा वाटू लागते बाई. म्हणजे आता बघा की मंगळसूत्र हेच मुळी बाईपणाच्या असण्यावरती, तिच्या स्वातंत्र्यावरती केवढं प्रचंड दबाव आहे. म्हणजे तिला बाहेर फिरताना सुद्धा, आणि मग ती काय काय करते, म्हणजे ते नवऱ्याची कशी वागते, कशी बोलते, फोटो काढते नवऱ्याचा, असं याच्यात वर्णन आहे बरंच. आणि शेवटी असं आहे की खराब आहे रात्री हॉटेलमध्ये नवऱ्यासोबत निवांत असताना मुक्त होत जाते बाई गडाकडे. अधिक स्वतःला ओळखू लागते नव्याने. नि बाई असण्याचा सार्थ अभिमान वाटू लागतो तिला पहिल्यांदा. तर हे जे आहे बाईपणाचा सार्थ अभिमान वाटणं, कारण ते पुष्कळदा आपलं असं लक्षात येते की आपण बाई आहोत याच दुःख अनेकांना होतं. आणि ते काय का होतं तर मग घरातलं दडपण, मंगळसूत्राचं दडपण, अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या इतक्या सूचकतेने, इतक्या बारकाईनं कवी सूचित करीत जातो. आणि मग मला असं वाटतं की एका प्रकारे मी जे म्हटलं आपल्याला की पूर्वी स्त्रियांचं दुःख स्त्रियाच मांडत असत, तर ते सुद्धा आता केलं नाही. म्हणजे चाललेलं आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी जे म्हटलं की आपल्या भोवतीच्या वास्तवाचा सामग्र्याने विचार करणं, कप्प्यामध्ये विचार नाही करायचा आपला, तर एकूण आपल्या भोवतीचं जे वास्तव आहे ते वास्तव समजून घेताना ते सुद्धा नीटपणे समजून घ्यायचं. म्हणून नीरजाच्या कवितेबद्दल जसं मी म्हटलं की नीरजाच्या कवितेमध्ये भोवतालच्या दंगलीबद्दलच्या कविता, एखाद्या स्त्रीने दंगलीवरती लिहावं, तसं जाधवांच्या कवितेमध्ये तर अनेक कवितांच्या मध्ये या स्त्रीचं दुःख येतं आणि त्या स्त्रीच्या मुक्तीचा आनंद येतो, मुक्त होते. जसं भानुशाली म्हणाल्या की नाचणाऱ्या मुली, वरातीत नाचणाऱ्या मुली यासारख्या अशा पुष्कळ कविता आहेत. आणि ह्या म्हणजे परसारखी कविता आहे किंवा बाईसारखी कविता आहे. यासारख्या कविता जर आपण बघितल्या तर आपल्याला, किंवा बायको म्हणजे काय अशासारखी कविता, तर ती एका अर्थाने एका व्यापक अशा प्रकारच्या
स्त्री पुरुष संबंधांचा अतिशय सूक्ष्मपणे वेध घेते पण एका व्यापक पातळीवरच्या स्त्री पुरुष नात्यामधल्या सहसंबंधांचाही वेध, तिला तुम्ही प्रेम म्हणा न म्हणा, पण स्त्री पुरुष संबंधाचा एका व्यापक पातळीवरचा ती वेधही घेते असेही आपल्या लक्षात येईल. आणि या एका वेगळ्या अर्थाने प्रेमाचं एक वेगळं रूप असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे प्रेम कविता म्हणून एक काय झालेलं आहे की जेव्हापासून समाजाच्या कष्टकरी वर्गातून कवी आले तर त्या वर्गातल्या कवींची कविता आणि आपल्या परंपरेत जे कवी प्रेम कविता लिहितात त्यांची कविता जर असं बघायचं ठरलं तर मग त्याच्यात खूपच फरक पडलेला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ तांब्यांची कविता असेल, गोविंदाग्रजांची कविता असेल, म्हणजे जणू काय प्रेम हेच किंवा रविकिरण मंडळामधलं ते फारच ते कवींच्या कविता होत्या. त्याचं कारण असं की प्रेम नावाच्या भावनेवरतीच त्यांचं प्रेम आणि त्याच्यातच रमून जावं असं त्यांना वाटलं. म्हणून गोविंदाग्रजांनी फार सुंदर एका ठिकाणी म्हटलेलं आहे की आमच्या कवींना 2 स्त्रिया असतात. एक स्त्री म्हणजे घरामध्ये राबणारी, मुलाबाळांचं करणारी, भांडे घासणारी अशी स्त्री असते आणि दुसरी स्त्री म्हणजे त्याच्या कवितेतली असते. म्हणजे त्यांनी असं सूचित केलेलं आहे की अरे बाबा घरातल्या स्त्रीवरती कविता करते एकदा कधीतरी, पण तो त्याच्यावर करत नाही. कारण त्याने एक प्रेमदेवता वगैरे अशी तिकडं कुठेतरी त्याच्या जीवनामध्ये नसलेली असलेली तो इकडे ठेवलेली असते आणि तिथं ती आराधना त्याची चालू असते. पण पुढे आपलं असं लक्षात येईल बघा की 1970-72 नंतर ही प्रेमकविता आहे. ही प्रेमकविता ही स्त्रीला अधिक समजून घेणार, पत्नीला बरोबरीचं स्थान देणार अशा प्रकारची हा एक मराठी कवितेतला मोठा बदल आपल्याला दिसतो. म्हणजे सुर्व्यांची कविता बघता बघता आपल्याला असं लक्षात येते की अरे खूप श्रम करून आल्यानंतर ते असे लिहितात की तिचे ओठ अधिकच रसाळ वाटते. हे जे आहे त्याच्याही पुढे आता काळ येतो आहे आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की स्त्री पुरुष नात्यांचा शोध अतिशय सूक्ष्म पातळीवरती घेतला जातो आहे आणि वेगळ्याच प्रकारच्या प्रेमाची जाणीव, म्हणजे तिला बरोबरीचं स्थान देऊन अशा प्रकारची जाणीव ही प्रकट होते आहे. जाधवांच्या कवितेतलं जे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ते म्हणजे जाधवांचं ते जगाकडे बघणं आहे ते वेगळं आहे. आणि सुरुवातीला मंगेश म्हणाले की बा ज्ञानेश्वरांच्या पासून आज तागायत जेवढे कवी आहेत त्यांना स्वतःचं स्थान मिळवणं फार अवघड आहे. आपलं ठिकाण कुठे आहे, आपण कुठे आहोत असं त्याने म्हटलं. मला असं वाटतं की कुठल्याही कवीला त्याचं जे स्थान मिळतं तर ते स्थान तो जगाकडं कोणत्या दृष्टीने पाहतो, तो काय पाहतो. तर जाधव इतक्या बारीक 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 गोष्टींच्या मध्ये काहीतरी जीवनार्थ शोधतो. हे मला फार विशेष वाटलं आणि ज्याला आपण अनकॉमन म्हणतो अशा प्रकारचं एक ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कवितेतून अनेकदा दिसायला लागतं, आपल्याला लक्षात येईल. तर उदाहरणार्थ प्लॅटफॉर्मवर उभे असताना अशासारखी कविता आहे किंवा सेकंड हँड, म्हणजे एखादं वाहन घेताना सेकंड हँड वाहन घेताना काय आपल्याला वाटतं यासारखी गोष्ट, किंवा फेरीवाला यासारख्या गोष्टी. तर सर्वसाधारणतः एक वेगळ्या नजरेनं जगाकडे पाहणं
आणि त्या वेगळ्या नजरेने जगाकडे पाहताना त्यातला काही जीवनार्थ शोधणं, तोही पुन्हा सूक्ष्म पातळीवर, म्हणजे अतिशय बारीक अशा प्रकारचे स्तर ज्याला आपण म्हणू, जाणीवांचे, भावनांचे, संवेदनांचे, अशा प्रकारचे ते व्यक्त करीत जातात. किंवा जादूगार, जो जादूगार असतो त्या जादूगारावरती कविता आहे की तो काय काय करतो. म्हणजे स्टेजवर आल्यानंतर तो सगळ्यांना कसं आपल्या ताब्यात घेतो आणि मग एका तरुणीला त्या झोपून तिला कापतो, ती हसत बाहेर येते वगैरे, हे जे जादूचे खेळ असतात. आणि हे जादूगार सगळं ओळखतो, शेवटी डोळे बांधून तो ओळखतो वगैरे वगैरे. आणि असे जादूगार आपल्याकडे होते, आपल्याला माहिती आहे. तर अशी ती कविता आहे. आता हा जो जादूगार आहे, हा जादूगार हे सगळं करतो. शो संपल्यानंतर हा जो कोणी आहे त्याला जाऊन विचारतो की माझी प्रेयसी अकस्मात लग्न करून निघून गेली, तिचा पत्ता सांगता येईल, किमान ती सुखी आहे का हे तरी कळेल. जाधवांच्या कवितेतल्या प्रियकराला आपली प्रिया तिकडे तरी का होईना पण सुखी राहील असं वाटतं. मी ते अनेक कवितांच्या मधून बघितलेलं आहे. तेवढा वेळ नाही ना ते सांगितलं असतं. जादूगार विषण्णतेने हसून म्हणाला, 2 वर्ष झाली माझी पळून गेलेली बायको शोधतोय, तिचं पुढे काय झालं ते अजूनही कळलेलं नाहीये मला. ठीक आहे. आता म्हटलं तर जादूगारावरची ही कविता ती काय सांगते. आणि आता हे जे जादूगाराकडे पाहणं आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहणं एक वेगळ्या पद्धतीने हा कवी पाहतोय. किंवा एका कवितेमध्ये एका मुलीचं लग्न होत नाही आणि मग भविष्यकाळाकडे जातात, त्या ज्योतिष सांगणाऱ्याकडे जातात, भटजीकडे जातात, मग भटजी पत्रिका बदलून देते. हे नेहमीची ट्रिक आहे आपल्याकडे. लग्न जमतं आणि मग कवी असं म्हणतो की लग्न तर झालं तुझं, पण पुढच्या आयुष्यात ते भटजी किंवा ज्योतिषी येणार नाही. तर हे जी जाणीव आहे, तर हे एक वेगळ्या प्रकारचं आणि जीवनातल्या अशा गोष्टी की ज्याच्यावरती कविता असू शकेल असं आपल्याला वाटणारच नाही, अशा गोष्टींच्या संदर्भामध्ये ते कविता करतायत. आणि आपण वेगळे आहोत याची ही जाणीव अर्थातच ते प्रकट करतात की हे जे बहुतीचं जग आहे ते जग आणि आपण वेगळे आहोत याची जाणीवही ते व्यक्त करतात. एकच मुद्दा असा की पुष्कळदा कविता ज्या वाङ्मय प्रकार ज्याला आपण म्हणतो, तर त्या वाङ्मय प्रकाराला पुष्कळदा या वाङ्मय प्रकारामध्ये एखादी गोष्ट येणं, एखादी घटना येणं, हे पुष्कळदा कवितेला मारक असतं. कारण आपण असं म्हणतो की कविता ही अशी सगळ्या तपशिलांना वगळून असा एक अनुभव आला पाहिजे. पण जाधवांची कविता ह्या सगळ्या तपशिलासह अधिकाधिक अर्थपूर्ण होत जाते आणि त्या प्रत्येक तपशिलाला एक नवा अर्थ ज्याला आपण म्हणू असा ती देत जाते. आणि म्हणून ती अधिक गंभीरपणे जीवनाकडे पाहणारी, जीवनातला अनुभव सांगणारी अशा प्रकारची कविता होत जाते. आणि स्वाभाविकपणे या सगळ्या याच्या मागे जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन जसा आपल्याला दिसतो, तसं एक स्वतःच्या संबंधी, जगासंबंधी एक चिंतन करत जाणं हेही त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. की बहुना हे सगळं एका चिंतनशील अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळेच अर्थपूर्ण होत जातं. आणि ही कविता वेगळी आणि जाधवांचं स्वतःचं अस्तित्व त्याच्यातून प्रकट होत आहे अशा प्रकारची असते, होऊन जाते असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपलं आपल्याशी पटावं. हे जे आहे आपलं आपल्याशी पटणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पुष्कळदा असं होतं की आपण आपल्याशीच प्रतारणा करतो,
आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीच्याच मागे लागतो. पटलेल्या गोष्टीही आपण स्वीकारतो तसंही नाही. म्हणजे हे जे अनेक मानवी व्यक्तिमत्वातले स्तर आहे तर हे तिथे व्यक्त होत जातात. आणि म्हणून कुणाचे कुणाशी पटो न पटो त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, मात्र स्वतःचे स्वतःशी पटले पाहिजे, नाही तर काही खरं नाही. हे जे आहे तर एका प्रकारे ही संबंध कविता ही एका चिंतनाच्या पातळीवरती जाते किंवा एक चिंतनाचा गाभा या सगळ्या कवितांच्या मागे असा उभा असतो. खरं म्हणजे कुठलाही कवी आपण वाचायला लागलो, आता त्यांनी सुद्धा लिहिलं, कवींच्या वरती कविता लिहिल्या, कवितेवरती कविता लिहिल्या, पण कुठलाही कवी वाचायला लागल्यानंतर एक गोष्ट होती की हा कवी कसा असेल, म्हणजे न पाहता सुद्धा जाणवतो. म्हणजे त्याची विचारसरणी काय असेल, तो नेमकं काय विचार करत असेल, जीवनातल्या प्रश्नाबद्दल काय विचार करत असेल. तर असं एक व्यक्तिमत्व जे असतं हे व्यक्तिमत्व कवितेतून व्यक्त होणं गरजेचं असतं. नाही तर पुष्कळदा असं होतं की कविता अशी येत राहते, प्रसिद्ध होतात, संग्रहही निघतात, पण त्याच्या मागे कवीचं व्यक्तिमत्व आहे असं काही जाणवत नाही. या ठिकाणी मनोहर जाधव यांचं एक अतिशय चिंतनशील आणि व्यापक अशा प्रकारच्या दृष्टीने व्याप्त असणार, आपल्या स्वतःच्याही कक्षा भेदून पलीकडे जाणारा अशा प्रकारचे एक चिंतनशील व्यक्तिमत्व त्यांच्या सबंध कवितांच्या मागे उभा आहे. अशा प्रकारची जाणीव ही आपल्याला ही सबंध कविता वाचताना लक्षात येतं. आणि मराठी कवितेमध्ये एका चांगल्या संग्रहाची भर पडलेली आहे. अशा प्रकारची जाणीव आपल्याला व्हायला लागते. ज्यांच्या कवितेला, पुढच्या कवितेला शुभेच्छा देतो आणि त्यांना दुपारी मी शुभेच्छा दिल्या, पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. त्यानंतर ग्रंथालय प्रकाशन संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांना धनश्री धारक या पुस्तक भेट देणार आहेत.